चला आता भरपूर तयारी झालेली आहे आमची, फक्त आता आम्ही गाडीची वाट बघतोय आणि सर्वजण येतील, संध्याताई, जयाताई. मस्त झणझणीत अशी शेंगदाणा चटणी बनवली मी. इकडे बनवली मुगाची डाळ, भात बनवला आणि चपात्या. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांची चरणी प्रार्थना. संध्याकाळचे 6:30 वाजले. माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. आज प्रदोष आहे ना, त्यामुळे मुगाची डाळ बनवली, शेंगदाणा चटणी. मला जाम भूक लागली आहे कारण सकाळचा उपवास आणि थंडीमध्ये ना खूप भूक लागते. सकाळचं मी एक ॲपल खाल्लं, सकाळी 11 वाजता सफरचंद खाल्लं. त्यानंतर मग मी मगाशी 4-4:30 वाजता कोरा चहा घेतला आणि लवकर स्वयंपाक बनवला आहे. आता पटकन जेवण करून घेते. त्यानंतर मग संध्याकाळी रात्रीला आहे ना थोडीशी पॅकिंग करायची आहे. ट्रिपला उद्या जायचं आहे ना मला, तर उद्या आम्ही शक्यतो 12च्या पुढे दुपारी 1-1:30च्या टायमिंगला निघणार आहोत. त्यामुळे मग म्हटलं थोडीशी तयारी आत्ता करून ठेवू, थोड्या वेळाने जेवण वगैरे झाल्यानंतर, आणि मग सकाळी बाकीची तयारी करू. तर बघा आजचाही व्हिडिओ स्किप न करता. आज प्रदोष होता आणि सकाळी मला पहाटेच महादेवांनी स्वप्नामध्ये दर्शन दिलं होतं. तर माझी इच्छा झाली की महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन वाती लावून येऊ, दर्शन घेऊ, नैवेद्य पण देऊ देवाला. तर म्हणून मी आली. आई तर आधीच येऊन बसलेली होती, प्रदोष असल्यामुळे तिने पण इथे येऊन पूजा वगैरे केलेली होती. ती तर सोमवारी किंवा प्रदोषला येतच असते किंवा मग मनात येईल तेव्हा ती दर्शनाला येतच असते. इथे आमच्या घरापासून 5 मिनिटाच्याच अंतरावरती हे मंदिर आहे. तर म्हटलं चला, माझीही इच्छा झाली होती आज मंदिरामध्ये येण्याची. प्रदोष पूजा मी घरी करत असते, पण आज काही पूजा मांडली नाही मी प्रदोषची. आपल्या देवघरामध्ये पण महादेवांचं लिंग असतं, पिंड असते, तर आपण त्याचीही पूजा केली तरीही चालते, किंवा वाळूची, मातीची पिंड तयार करून प्रदोष पूजा करतात. आज ना इथे बऱ्याच महिला आलेल्या होत्या दर्शनासाठी आणि त्यांनी येताना दही भाताचा पण नैवेद्य आणलेला होता. 3 मोदक ठेवतात दही भाताचे, अळणी भात करून त्यावरती दही साखर टाकतात आणि ते नैवेद्य म्हणून ठेवतात महादेवांपुढे. जसे संकष्टी सोमवार असतात ना 16 सोमवार, तर त्यावेळेस पण आम्ही 12ला दही भाताचा मोदक ठेवायचो महादेवांना अळणी भात करून, आणि मग त्यातला एक मोदक आपण खायचा उपवास सोडताना. तर आईने पण दर्शन घेतलं आणि मी घरजवळच होतं त्यामुळे मग काही साडी वगैरे नेसली नाही, ओढणी घेतली फक्त एक सफेद रंगाची आणि आली महादेवांच्या दर्शनाला. तर कापूर धूप वगैरे मी लावून दिलेला होता. आईचं पण दर्शन झालेलं होतं आणि त्यानंतर मग मी पण पूजा करून घेतली. जरा वेळ तिथे बसली 5-1 मिनटं. कधी कधी मांडी घालून बसायला मला थोडाफार त्रास होतो, पण तरी पण मी प्रयत्न करते मांडी घालून बसण्याचा. खाली जमिनीवर मला जास्त वेळ बसता येत नाही. चला आता दर्शन घेतलं आणि घरी जाताना आई बोलली की महादेवांच्या लिंगावरून बेलाचं पान उचलून घेऊन जा, घरी जेवताना खाऊन घे. बेलाचं पान खाऊन मी उपवास सोडला आणि त्यानंतर मग ऋतू आणि पूजाच्या घरी आली होती. तर त्यांचीही स्वयंपाकाची तयारी चालू होती. त्यांच्याही घरी महादेवांचा नैवेद्य वगैरे तयारच होता, कारण ऋतुपूजा पण महादेवांना नैवेद्य अर्पण करायला जात असतात प्रदोषच्या दिवशी. मी जेवली, लवकर जेवली मी, लवकर जेवण करते मी. महादेवाला पण जाऊन आली. तरी 7च वाजले आज तरी. अगं पण मी लवकर आवरते. हा, तुमच्या घरी आज आज आमच्या घरी गेस्ट येणार आहे, सौदीचे गेस्ट अरुणाक्का आणि दाजी येणार आहे. त्यामुळे ही तयारी चालू आहे लवकर स्वयंपाकाची. आणि मी आली होती, थोडंसं काम आहे माझं पूजाकडे म्हणून आली होती. लाडू झोपलेला आहे पाळण्यात.
ऋतू आता मंदिरामध्ये निघाली होती आणि पूजा पण गाजर हलवा करत होती, काजू बदाम टाकत होती. त्यामध्ये मला पूजाकडून आहे ना काही कपडे वगैरे ड्रेस घ्यायचे होते ना, म्हणून मग मी गेली होती त्यांच्या घरी आणि तिकडून मग मी काही साहित्य घेऊन आली. कपडे ड्रेस तिने माझ्यासाठी काढून ठेवलेले होते, तुम्हाला मी दाखवलेच या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर म्हटलं चला ध्यानाने जे काही आपल्याला लागतं ते सर्व काही काढून घेऊ, कारण जायच्या दिवशी मग खूप गडबड होते. सर्वच काही आपण घाईगर्दीमध्ये घेत असतो आणि काही राहून जातं. हे शूज पण नवीनच आहे, तर पूजानेच आणलेले होते. तिने काही वापरले नाही, तर ती बोलली की मम्मी तुला घेऊन जा. तर मग मी घेऊन आली आणि काही मेकअप प्रोडक्ट आहे तर ते आता काढून घेते, कारण ज्या दिवशी आपल्याला जायचं आहे त्या दिवशी सर्व काही घाईगडबड असते. त्यामुळे मग जे काही माझ्या लक्षात येईल ते मी घेऊन टाकते. तर ही डर्माडॉकची सनस्क्रीम आहे, तर मला प्रमोशनसाठी आलेली होती. डर्माडॉकचे सर्वच प्रोडक्ट आहे ना खूप छान आहे. तर मी सनस्क्रीम वापरत असते, आंघोळ झाल्यानंतर लावायची किंवा मग बाहेर जातानाही लावू शकतो आपण. तर बॉक्समध्ये होती ना, तर मी बॉक्स काढून टाकलं, कारण डब्यामध्ये ठेवायचे आहे तर बॉक्सने जागा खूप अटकते. आणि ही नाईट क्रीम आहे, तर ही आपण रात्री झोपण्याच्या आधी लावायची आणि मग झोपायचं. तर ही पण खूप छान आहे, एकदम आपली त्वचा आहे ना सॉफ्ट बनते आणि छान आहे, मला आवडते. तर ही पण अशा प्रकारे तुम्हाला ओपन करून दाखवते. तर डर्माडॉकचे बरेच प्रोडक्ट मी वापरते, म्हणजे मला ॲडसाठीच आलेले असतात. जे चांगले आहे ते मी स्वतःला यूज करत असते. तर चला, एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे ज्यामध्ये आपण लाडू पार्सल करत असतो, तेच डबे मी इथे काढून घेतले माझ्यासाठी. हिमालय फेसवॉशसुद्धा मला प्रमोशनसाठी आलेला होता पहिले, तेव्हा तो मला सूट झाला आणि मग मी तोच वापरते. तर मी कालच नवीन घेतला, पहिला संपलेला होता माझा म्हणून. आणि ही फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम, ही सुद्धा आपण असं कुठे बाहेर जाताना मेकअप करताना काही फंक्शन वगैरे असलं तर त्यावेळेस लावायची. तर त्याने सुद्धा चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो. तर मी ती पण कधीतरी लावत असते, काही स्पेशल काही असलं कार्यक्रम वगैरे असला तर लावते, रोज नाही लावत. तर चला म्हटलं डब्यामध्ये सर्व काही आता व्यवस्थित मावतं की नाही बघू. आणि मग हे प्रोडक्ट मी असे घेतले. तर हे पण फेसेस कॅनडाचे मला प्रोडक्ट भरपूर आलेले, ते पण प्रमोशनचेच आहे. लिपस्टिकसुद्धा मला फेसेस कॅनडाच्या आलेल्या आहे. तर ही फेसेस कॅनडाची लिपस्टिक आहे ना, तर हिची शेड मला खूप आवडते. पहिले पण मला आलेली होती, तर ती मी पूर्ण वापरली, संपली. आणि दुसरीवाली जी आहे ना ब्राऊन शेडमध्ये, तर ती मी विकतच घेतली होती. अजून मी काही ऑनलाईन लिपस्टिक मागवल्या होत्या, तर त्या ह्या थोड्याशा न्यूडमध्ये आहे. तर यातल्या 1-2 पूजाकडे आहे, तर मी ह्या वापरते. खूप जास्त डार्क कलरच्या मला लिपस्टिक आवडत नाही, पण आपण वेगवेगळे मेकअप करतो त्यावेळेस आपल्याला लिपस्टिक लागतेच. तर बस एवढंच घेतलं आहे मी. यामध्ये अजून मला काजळ ठेवायचं बाकी आहे, तर ते मी नंतर ठेवून घेते. तर जे काही लक्षात येईल ते मी यामध्ये आता ठेवते. या डब्यात तर इतकेच प्रोडक्ट मावलेले. आता दुसऱ्या डब्यामध्ये मी माझ्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या ठेवते. आणि मी ही न्यू पर्स घेतली होती ना, तर याच्या एका कप्प्यामध्ये हा डब्बा व्यवस्थित बसून गेला. तर हे बघा, आणि इथेच आता मी निव्याचं जे व्हॅसलिन आहे तर ते ठेवलेलं आहे. आणि पॉन्ड्सचा डब्बा ते जरा मोठे आहे ना डब्बे, त्यामुळे मग ते अशा प्रकारे ठेवले. आणि छोटी एक कोलगेटची ट्यूब घेतलेली आहे मी, तर ब्रश वगैरे सकाळी टाकून घेईल मी. तर अशा प्रकारे हे भरून घेतलेलं आहे. आणि कंगवा वगैरे तर लागणारच आहे आपल्याला. तर यामध्ये ना सेट आहे कंगव्यांचा, तर बघू किती कंगवे आहे. मी आणल्यानंतर ओपन काही केलं नाही, तर यामध्ये ना 3 कंगवे निघाले. तर हे बघा, छान आहे. तर म्हटलं यातले 2च घेऊ, मिस्टरांना आणि मला दोघांना. 3ची काही गरज नाही आहे, तर मग मी 2 काढून घेतले. कुठे फिरायला जायचं म्हटलं ना, तर सर्वात जास्त शॉपिंग आपल्या लेडीजचीच असते. पुरुषांचं इतकं काही नसतं, त्यांना फक्त ड्रेस घेतलं की झालं त्यांचं. पण आपल्याला खूप काही बारीक सारीक गोष्टी लागतात. तर आता इथे मी सर्व काही माझ्या बारीक सारीक ज्या काही वस्तू आहे, केसांचे क्लचर, बांगड्या, मंगळसूत्र, टिकली वगैरे, टिकलीची डबी टाकायची बाकी आहे. छोटीशी एक कात्री ठेवली जवळ. आणि जे काही मला लागतं इयरिंग्स वगैरे, त्या सर्व काही आता इथे मी ठेवून घेते, रबर बँड वगैरे. आणि सर्व एका डब्यामध्ये व्यवस्थित ठेवलं ना तर बरं राहतं, म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित सापडतात, जास्त इकडे तिकडे होत नाही वस्तू. आणि अशा प्रकारे मी आता हे सर्व काही इथे ठेवते. तर हे मंगळसूत्र एक ठेवलेलं आहे, कारण मी एक साडी पण घेतलेली आहे. कधी वाटलं तर एखाद्या वेळेस देवदर्शन करताना साडी आपण नेसतो, त्यावेळेस मंगळसूत्र लागेलच आपल्याला. तर अजून एक मंगळसूत्र मला आणलेलं आहे. तर हे बघा, हे खूप छान आहे. तर हे आपण असं ड्रेसवर वगैरे घालू शकतो, गळ्यामध्ये खूप छान दिसतं. तर अशा प्रकारे हे सर्व काही मी घेतलेलं आहे.
जास्त काही ज्वेलरी मी घेतली नाही. इयरिंग्स भरपूर घेतलेले आहे, कारण माझ्यासोबत माझ्या बहिणी पण आहे, तर त्यांना वाटलं तर त्यांनाही देईल मी. आणि ह्या सर्व काही इयरिंग्स पूजाच्याच आहेत, तर तिने खूप साऱ्या घेतलेल्या होत्या, तर घालणं तर होत नाही. पण आपल्या पूजाला काही बघितलं आवडलं की लगेच घ्यायचं, ते नंतर मग घालणं होतं की नाही होतं याचा काही ती विचार करत नाही. चला आता जे मला पाहिजे होतं ते मी सर्व काही डब्यामध्ये भरून घेतलं. आता हे सर्व काही पर्समध्येच ठेवते. सर्व मेकअप प्रोडक्ट तर आता माझे भरून झालेले होते. मिस्टरांचे कपडे, त्यांच्या काही वस्तू त्याच फक्त आता भरायच्या बाकी होत्या. तर या पर्समध्ये सर्व काही मावले माझं व्यवस्थित झालं आहे. आणि पूजाने पण सर्व काही कपडे इस्त्री करून ठेवलेले होते मला जे पाहिजे ते. तर त्यामध्ये 2-3 पंजाबी ड्रेस आणि काही 1-2 टी शर्ट, स्वेटर वगैरे असं तिने मला दिलं होतं. आणि एक साडीही मी सोबत घेतली. आमचं काही सारखं बाहेर फिरायला जाणं होत नाही. कधीतरी आम्ही 4-5 वर्षातून कुठेतरी फिरायला बाहेर जात असतो. त्यामुळे माझ्याकडे इतक्या काही जास्त बॅग वगैरे नाही आहे. तर ही एक झुकची बॅग मला प्रमोशनसाठीच आलेली होती. 2 बॅग आलेल्या होत्या झुकच्या, तर ही थोडीशी मोठी होती आणि याचं कधी मला वापरणंही झालंही नाही. तर एकदम छान आहे, आतमध्ये छान असा स्पेस आहे, पण मी कधीच वापरली नाही, अशी नशीच ठेवून दिलेली होती. तर म्हटलं चला आज ही काढू आपण, कपडे वगैरे यामध्ये टाकू आपले. तर जितके मावेल तितके यामध्ये कपडे मी आता भरून घेते. झुक कंपनीचे प्रोडक्ट आहे ना, खूप टिकाऊ आणि मजबूत असतात, चांगल्या ब्रँडचे असतात, पण ते सर्वांना परवडणारे नसतात, कारण खूप कॉस्टली असतात, खूप महाग असतात. तर ही बॅगसुद्धा जवळपास 3-4 हजाराची असेल. तर मला माहिती, मी प्रमोशन केलेलं आहे म्हणून सांगते, पण म्हटलं चला आपले जितके ड्रेस बसतील तितके ड्रेस मी यामध्ये ठेवते. 4-5 तर ड्रेस कसे बसून जातील आणि बाकीचे मग मिस्टरांच्या बॅगमध्ये ठेवून घेते. तर अशा प्रकारे मी सर्व काही माझे कपडे नाही यामध्ये जितके बसेल तितके भरून घेतले. कुठे बाहेर प्रवासाला जायचं म्हटलं की आपल्या लेडीजचेच खूप जास्त कपडे वगैरे असतात ना, तर यामध्ये तर अजून मी स्वेटर वगैरे काहीच घेतलं नाही. बऱ्याच ताई बोलल्या की राजस्थानला थंडी आहे, स्वेटर घेऊन जा, तर स्वेटर वगैरे पण घेऊन जाणार आहे मी. चला, मिस्टरांची पण कपड्यांची बॅग आता भरून झालेली आहे, त्यामध्ये माझेही काही कपडे टाकून घेतले मी आणि सर्व कपड्यांची पॅकिंग झालेली आहे. पण उद्या सकाळी अजून बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहे, खाणं पिणं काही थोडंफार साहित्य सोबत घ्यायचं आहे, तर ते सर्व काही उद्या तुम्हाला दाखवेल. चला आता सर्वांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट. श्री गणगणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणगणपते नमः. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. चला मस्त सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी मी माझी तयारी केली, म्हणजे माझं आवरलं आहे. आणि आज साडी न नेसता मी हा सिंपल ड्रेस वेअर केलेला आहे. कुर्ती आहे, मागे मी घेतली होती मॉलमध्येच, पण मी कधी घातली नाही, पहिल्यांदाच घातली. तर चला कशी दिसते सांगा. आणि सिंपलच आवरलं आहे. माझी तर तयारी झाली, पण बरीच तयारी करायची अजून मला. पॅकिंग झालेली आहे, पण काही पदार्थ घ्यायचे, काही थोडंफार साहित्य घ्यायचे, ते आता गोळा करते एक एक ध्यानाने. आणि मिस्टर गेले बाहेर, काही किराणा वगैरे घ्यायला गेलेले, तर ते आल्यानंतर मग ते पण भरायचे. तर चला थोड्या वेळाने पूजा येईल, आई येईल, सागर दादा येईल, सर्व येतील भेटायला आम्हाला. तर बघा व्हिडिओ स्किप न करता. या आणा. हे काय तयारी जोरात चालू आहे, महिनाभर नाही जायचंय आपल्याला दाजी, जास्त नाही ना आणलं. बरं ठीक आहे. आवरते भांडी काढते ना थोडीफार. जेवण बिवण करून घेऊ. आता मला सकाळचं स्वयंपाक बनवायचं आहे. तर इथं मी कोबी ना कापून घेतला, थोडासा मोठाच लांब कापून घेतला आणि जरा वेळ मी तो 5-10 मिनटं गरम पाण्यात ठेवला. आणि एक बटाटा, एक टोमॅटोही कापून घेतला. सकाळचं जेवण तर आता आम्ही सर्वजण करूनच घेणार आहोत आणि संध्याकाळी पण थोडंफार सोबत घेणार आहोत, चपाती चटणी वगैरे काहीतरी, म्हणजे मग प्रवासामध्ये कसं जास्त दमायला थकायलाही नको. आणि आम्ही थोडाफार किराणा, काही भांडी वगैरे, स्वयंपाकासाठी शेगडी, गॅस वगैरे सर्व काही घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही बाहेर ट्रिपला चालले की स्वयंपाक करायला, तर खरं सांगायचं तर मला जास्त बाहेरचं खायचं नाही.
आणि राजस्थानमध्ये पण आपल्यासारख्या काही भाज्या तिकडे मिळत नाही. तिकडे डाळबाटी प्रसिद्ध आहे, तर आम्ही एक वेळेस नक्कीच डाळबाटी खाऊ तिकडची. पण रोजच्या ज्या भाज्या असतात ना त्या आम्ही स्वतःच हाताने बनवून खाणार आहोत. कारण मागे पण आम्ही ट्रिपला जायचो ना, तर महिनाभर जायचो आम्ही, तेव्हासुद्धा आम्ही स्वतःच्या हाताने सर्व काही स्वयंपाक करून घ्यायचो. त्यामुळे कधीही आम्ही आजारी पडलो नाही किंवा काही तब्येत बिघडली नाही. तर शेवटी घरचं जेवण ते घरचंच असतं, त्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपल्याला मनासारखं सर्व काही करता येतं. कधीतरी ठीक आहे, बाहेर गेल्यानंतर थोडंफार बाहेरचं खाणं पिणं होतंच, पण सारखं काही आपण ते खाऊ शकत नाही. त्यामुळे मग आम्ही स्वतः थोडा किराणा वगैरे भांडी घेऊन चाललो आहे आणि एकत्रित सर्व काही करायलाही मजा येते, खूप छान वाटतं. आमची सर्वच फॅमिली एकत्रित कुठे गेली ना तर मिळून मिसळून सर्व काही आम्ही करतो, त्यामुळे त्यामध्ये पण एक वेगळाच आनंद आहे. तर सर्व व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर करीलच नक्की, तर बघत राहा. आता इथे मी ना कोबीची भाजी एकदम सिंपल पद्धतीमध्ये बनवली आहे, तर ही खूप भारी झालेली होती. जे पण डाएट करताय किंवा वजन कमी करताय तर त्यांनी अशी भाजी नक्कीच करून खा. तर आता यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजीला थोडंफार शिजू देते आणि माझ्यासाठी इथे घोसाळी करते. तर मला आवडतात गिलके, घोसाळीला आम्ही गिलकेच म्हणतो. तर खूप छान लागते ही पण भाजी, एकदम सिंपल पद्धतीमध्येच करते मी. त्याला शेंगदाणे वगैरे असं काहीही टाकत नाही, फक्त लाल तिखट मीठ टाकून आणि जिरं मोहरीची फोडणी, लसूणची फोडणी टाकते. तर हे बघा मस्त इथे अशी छान कोबीची भाजी झालेली आहे आणि माझी गिलक्याची भाजी पण आता शिजते, अजून 5-10 मिनटामध्ये होईलच. आणि आता चपात्या भरपूर करायच्या होत्या ना, तर पूजा आली होती तर तीच कणिक भिजवते गव्हाची. पिल्लू तू एवढं सकाळी का बलं उठलं बाला? आलो ना गप्पा मारायला. बाबाला तयारी करू दे, द्या त्याला. आमचा लाडू आला, लाडू. अय माझे सोन, खेळत तू? एकतोच खेळतो, बोलो खेळा खेळा. पूजा पण आली आहे माझ्या मदतीला, चपात्या करते. भरपूर चपात्या करायच्या होत्या ना, तर तिने मग पीठ मळून घेतलं, चपात्या करते. आता आम्ही जेवण करू आणि मग निघू थोड्या वेळाने. हे बघा मी ना थोडीफार भांडी घेतलेली आहे जी आम्हाला लागेल. थोडंसं गव्हाचं पीठ, फरसाण आणि दाजींनी आणि मिस्टरांनी थोडाफार किराणाही केलेला आहे. तर भांडे घासण्यासाठी घासणी वगैरे सर्व काही असं ध्यानाने घ्यावं लागतं. तर हे बघा या गोणीमध्ये ना थोड्याशा पत्रावळ्या, थोडेसे इजन थ्रोचे ग्लास, चहा पिण्यासाठी कप आणि किराणा आहे खाली, काही बिस्किट, टोस्ट वगैरे. चला आता भरपूर तयारी झालेली आहे आमची, फक्त आता आम्ही गाडीची वाट बघतोय आणि सर्वजण येतील, संध्याताई, जयाताई. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वजण दिसतील. हा व्हिडिओ इथेच संपवते. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.